न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मद्यविक्रीचा परवाना मिळवून देतो म्हणून 45 लाखाची फसवणूक। मद्यविक्रीचा परवाना मिळवून देतो म्हणून एळवीतील एकाची 40,54,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आनंदा सुखदेव आवटे राहणार एळवी तालुका जत यांनी संशयित आरोपी रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर व निशा सगरे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही अशा दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे। एप्रिल 2023 पासून ते आज रोजीपर्यंत आरोपी रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी मी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ऑफिसची कामं, सर्व प्रकारच्या कामांच्या परवानगीचे कामे, मंत्रालयातील कामं करत असतो असं सांगून माझी पत्नी मुक्ताबाई हिच्या नावानं मद्यविक्री दुकानाचे परवाना मिळवून देतो असं खोटं सांगून त्यांनी माझ्याकडून आज रोजीपर्यंत 40,54,000 रुपये घेऊन माझी फसवणूक केली आहे। निशा सगरे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, हे मी मंत्रालयात कामाला आहे असं सांगून फोन पेचा स्कॅनर पाठवून माझ्याकडून रक्कम घेतली आहे असं फिर्यादीत म्हटलंय। जत पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास जत पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।